अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, उद्या आहे लक्ष्मी पंचमी. चैत्र नवरात्रीमध्ये हे व्रत केल्याने लक्ष्मी लोकांमध्ये स्थान मिळते असे मानले जाते. त्यामुळे चैत्र नवरात्रामध्ये लक्ष्मी पंचमीची व्रत कथा आणि पूजाविधी काय आहे व ते केल्याने काय फळ मिळते हे आपण आज जाणून घेऊया. लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी पंचमीचा पूजाविधी तुम्ही अवश्य करावा. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी श्री महालक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मी देवीचे भक्त संपूर्ण दिवस उपवास करून देवी लक्ष्मीचे विधीपूर्वक पूजन करतात. असे म्हटले जाते की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांवरती रुसली होती आणि ती क्षीर होऊन सागरामध्ये गेली होती. महालक्ष्मी गेल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले. तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि विशेष विधिविधानाने त्यांच्यासाठी व्रत केले. त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी हे व्रत केले. देवताच नव्हे तर राक्षसांनी, असुरांनी देखील देवीची उपासना केली. या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली. व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरी विष्णूंसोबत संपन्न झाला. देवतांवरती पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे देवता धन्य झाले होते. तेव्हा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी होती. त्यामुळे या तिथीला लक्ष्मी पंचमी व्रत म्हणून साजरी केले जाते. आता जाणून घेऊयात लक्ष्मी पंचमी पूजनाचा विधी काय आहे तो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला एकीकडे आपण नवरात्र साजरी करतो, तर दुसरीकडे पंचमीला लक्ष्मी पंचमी म्हणून धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते. या दिवशी रात्रीच्या काळात देवीची पूजा करून व्रतामध्ये दही भाताचे सेवन केले जातं. तसेच ही तिथी 7 कल्पादी तिथींमधून एक मानली गेली आहे. या कारणामुळे हा दिवस फारच सौभाग्यशाली आहे. लक्ष्मी पंचमीचा व्रत केल्याने देवी लक्ष्मी भक्तांना मनोवांछित फल प्रदान करते. धन, संपदा व समृद्ध प्राप्तीसाठी देवी महालक्ष्मीचे पूजन तुम्ही अवश्य करा. श्री लक्ष्मी पंचमी व्रताचा पूजा आणि विधी काय आहे तो आपण जाणून घेऊया. श्री लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी सर्वात आधी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. तसेच देवीच्या पूजेसाठी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करणे अतिउत्तम. लाल रंगाचे केले तर अधिकच उत्तम. त्याच्यानंतर सोनं, चांदी किंवा तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलांसह विधीपूर्वक तुम्ही पूजा करावी. जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती नसेल तर प्रतिमा किंवा फोटोची पूजा केली तरी चालू शकते. पूजेमध्ये देवीला धान्य, हळद, गूळ, आलं इत्यादी अर्पित करावे. जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही आणि शक्य असेल तर तुम्ही हवन देखील करू शकता. तसेच हे हवन केल्यानंतर भक्तांनी याचे विधीपूर्वक उद्यापन देखील करावे. तसेच उद्या पंचमीच्या दिवशी श्री पंचमीला देवीचे अनेक स्त्रोत आहेत, जसे की त्यातीलच एक कनकधारा स्तोत्र, लक्ष्मी स्तोत्र आणि लक्ष्मी सूक्त यांचे पाठ करावे. हिंदूच्या मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना 21 कुलांसह देवी लक्ष्मीच्या लोकात स्थान प्राप्त होतं. हे व्रत जर सौभाग्यवती स्त्रियांनी केले तर त्यांना अखंड सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद मिळतो. तसेच त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही. देवी लक्ष्मीचे हे व्रत केल्याने तुमच्या सर्व समस्या आपोआप सुटल्या जातील. आता जाणून घेऊयात लक्ष्मी पंचमीची तिथी काय आहे. चैत्र शुक्ल पक्ष पंचमी सुरू होते दुपारी 1:10 वाजून 12 एप्रिल 2024 शुक्रवारी.
आणि चैत्र शुक्ल पंचमी संपते दुपारी 12:05 पर्यंत शनिवारी 13 एप्रिल 2024 रोजी. लक्ष्मी पंचमी 13 एप्रिल 2024 रोजी होणारे 4 शुभ मुहूर्त आहेत, ते आता जाणून घेऊयात. अभिजित मुहूर्त आहे सकाळी 11:56 ते दुपारी 12:47 तसेच दुसरा विजय मुहूर्त आहे दुपारी 2:30 ते 11:56 व 3:21 तसेच तिसरा लाभ मुहूर्त आहे सकाळी 11:15 ते दुपारी 12:06 चौथा मुहूर्त आहे ज्याला म्हटलं जातं अमृत मुहूर्त, तो आहे दुपारी 12:06 ते दुपारी 1 तर आता उपवास आणि उपासनेचे नियम काय आहेत ते जाणून घेऊया. चैत्र शुक्ल पंचमीला मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी स्नान वगैरे करून ध्यान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीचे तुम्ही ध्यान करा आणि उपासना करा. मंदिराजवळ स्वच्छ ताट ठेवा आणि त्याच्यावरती लाल कपडा पसरावा आणि तेथे थोडंसं गंगाजल शिंपडा आणि पाट ठेवून त्याच्यावरती स्वस्तिक काढा. देवी लक्ष्मीला पंचामृत आणि गंगाजलाने स्नान घाला आणि पाटावरती बसवा. त्याच्यानंतर त्यामध्ये देवी लक्ष्मीला लाल कपडा म्हणजेच ओढणी वगैरे देवीची जशी चुनरी असते ना त्या पद्धतीची चुनरी घाला आणि हलकी अगरबत्ती लावा. त्याच्यानंतर देवी लक्ष्मीचा आमंत्रण मंत्र वाचा. पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पाद पद्म मयी सन्निधत्स्व. हा मंत्र म्हणून देवीला फुले अर्पण करा. लाल कमळ असेल तर लाल कमळ किंवा जास्वंदीचं फूल असेल तर जास्वंदीचे फूल तुम्ही वाहू शकता. त्यानंतर अक्षता, तुळस, सुपारी, अत्तर, सुपारी, लाल चंदन अर्पण करा. प्रसादामध्ये खीर किंवा दुधाची मिठाई तुम्ही लक्ष्मीदेवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. लक्ष्मीदेवीला खीर खूप आवडते. आणि हा आता मंत्र म्हणा. ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री ओम महालक्ष्मी नमः. त्याच्यानंतर लक्ष्मीदेवीची आरती करा आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीदेवीला प्रार्थना करा. आणि जो काही प्रसाद आहे तो प्रसाद शेजाऱ्या पाजाऱ्यांना तसेच घरातील सगळ्यांना द्या, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घरातील सगळ्यांना तसेच शेजाऱ्या पाजाऱ्यांना देखील मिळेल. व्हिडिओमधील माहिती थोडी जरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.